विठाल 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 हरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका दास तुका दास तुका बाबा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं विदीन्द्रादिदेवेस्तदास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुखलं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुति रंजन सुन दुःख भंजन मारुति नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् हरि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते अजन्मही काया ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वरासी तया छत्रपतींच्या चरणकमलासी साष्टांग दंडवत जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंद्य देहू निवासी असलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा हा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. देहू निवासी असलेले तुकोबाराय ज्यांनी आम्हाला अध्यात्म म्हणजे काय हे शिकवून दिलं. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या काळजातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनचरित्रातून आपलं जीवन घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चा प्रार्थना नाही तर आपली दिवसभरातील प्रत्येक कृती ही भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे असणं, अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कार्य पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे करत राहणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी साधी सरळ सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद रचला असे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारायांचा अभंग आजच्या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आणि तो म्हणजे असा, आज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा व कीर्तन महोत्सव आपल्या खडकूत या नगरीमध्ये आयोजित केला आहे. आणि हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार शिवाजी महाराज देशमुख यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथेचं श्रवण करीत आहात. अत्यंत देखणा असा हा कार्यक्रम सर्वच खडकूत गावातील ग्रामस्थ असतील, लहान थोर माता भगिनी तरुण मंडळ यांच्या नियोजनानं हे अत्यंत सुंदर असं सप्ताहातील कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं. त्याबद्दल जमलेल्या सर्वच खडकूत गावातील माता भगिनी असतील, पुरुष मंडळ सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमन करते, वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती या न्यायानं परब्रह्म स्वरूपात असलेला अत्यंत अधिकारी म्हणजे श्रोता वर्ग. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या अत्यंत परिशुद्ध हेतूनं आपण कीर्तनाचं श्रवण करण्याकरता आला आहात. आणि निमित्त सुद्धा तितकंच उत्तम आहे. आदिशक्ती तुळजाभवानी आणि तुळजाभवानीचं वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या आदिशक्ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्म उत्सव किती गौरवाचा क्षण. आणि या क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेले सर्वच टाळकरी मंडळी, माझ्यापेक्षा वय अनुभव ज्ञान ह्या सर्व बाबतीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज इथं उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं काय परिचयाची नाही आहेत तरी पण घेण्याचा प्रयत्न करते. अत्यंत गोड नियोजन आणि अत्यंत गोड आपण चाल आता ऐकली असे आमचे बंधू नाथा महाराज यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला तेवढीच गोड साथ असणारे हरिभक्तपरायण कवठेकर गुरुजी यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर
आपल्या भागाचं वैभव संगीताताई देशमुख आज ह्याही उपस्थित आहेत. ताईंचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम आहे. विनेकरी बाबा आहेत, चोपदार बाबा, आपल्या सगळ्यांना मिळून आजचं कीर्तन पुष्प हे भगवंताच्या चरणी अर्पण करायचंय. नाद ब्रह्मावर ज्यांची थाप आहे, ह्या निर्जीव चामड्यातून आपल्या सगळ्यांच्या हृदयाला हेलावणारा आवाज नाही येत. त्यासाठी पहिल्यांदा हात झिजवावे लागतात, हात फोडून घ्यावे लागतात, तेव्हा कुठं एवढा गोड आवाज बाहेर पडतो. असे आमचे बंधू साईनाथ महाराजांसाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर वक्ता आणि श्रोता यांच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाचं असतं तर ते साऊंड सिस्टीमचं असतं. असे श्रद्धा मंडप डेकोरेशन येळेगाव दादांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. अत्यंत गोड साऊंड सिस्टीम आपलं. खरंच सगळ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हा कार्यक्रम परत पाहावासा वाटला, त्याचं सुद्धा नियोजन आपल्याकडे आहे. आमच्या संगीत कलाप्रेमी या चॅनलचे आमचे सुचित दादा हे सुद्धा उपस्थित आहेत. दादांसाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम आहे. नावं कुणाची घ्यायची राहिली असतील तर परत एकदा क्षमा मागते. सगळेच गावकरी, टाळकरी, माळकरी, बिगर माळकरी, कीर्तनाला आलेले, नाही आलेले, घरी झोपलेले, भालदार, चोपदार, विनेकरी, जेवायला येणारे, पंगत देणारे, वाढणारे, स्वयंपाक करणारे, बांधून नेणारे, सप्ताह कमिटी, तरुण मंडळ, लहान थोर, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळ्यांचे मनापासून आभार. महिला मंडळ तुमची नावं घ्यायची का? घ्यायची असेल तर सांगा, मला सगळ्यांचीच नावं पाठ आहेत. राधा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, सविता अक्का, कविता अक्का, शांता अक्का, सगळ्याच अक्का, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, आता घेऊ नका. सगळ्यांचेच आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल आपल्या सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम आहे. आणि या महाराष्ट्रातील मातीला आणि मातीतल्या प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण आलात. सगळ्यांच्या मनापासून आभार. बाहेर गावून सुद्धा काही पाहुणे मंडळी आलेली आहे, त्यांची सुद्धा नावं घेणं गरजेचं आहे. खरं तर कीर्तन ऐकण्यासाठी बाहेर गावून येणारे बरेच जण इथं आहेत. त्यांच्यामध्येच आमचे बंटी दादा आहेत, पुयड कामठेकर, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आमचे दत्ता भाऊ यांचे सुद्धा मनापासून आभार. बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी, गावातील तरुण मंडळ, सगळ्यांचे सुरुवातीला आभार मानते. सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला परत एकदा वंदन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जो आपल्या आत्मस्वरूपाविषयी जागा आहे त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. मग या जगामध्ये धन्यता कुणाला दिली जाते? धनम सुकृते धन्यः, ज्याने सुकृत कार्य केलं त्याच्या कार्याला धन्यता दिली जाते. पण तुकोबाराय जो जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. काहींना जाग करावं लागतं, काही जण जागे करूनही जागे होत नाहीत, पण काही जण मात्र स्वभावतः जागे होतात. असे 3 वर्ग पडतात. जीवाला जाग करावं लागतं, अज्ञानाला जाग करूनही अज्ञानी जागा होत नाही.
पण संत मात्र स्वभावतः जागे होतात. मग जागा कुणाला करावं लागतं? जो झोपलेला आहे त्याला जागा करावं लागतं. मग या जगामध्ये सगळेजण झोपलेले आहेत का? भगवान सांगतात गीतेत, या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ती संयमी. संयमी पुरुष जिथं जागा आहे तिथं जीव झोपलेला आहे, आणि जिथं जीव झोपलेला आहे तिथं संत जागे आहेत. कारण संत संयमी आहेत. संत मोह मायेपासून दूर आहेत. संतांनी संसाराला व्यसन मानलं बरं का. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसार दुःख रूप चोहीकडे इंगळ. संसाराला दुःख मानलंय. याचा अर्थ संसार करायचा नाही असं नाही, प्रपंच करायचा नाही असं नाही. प्रपंच करावा नेटका, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. संसारात असावं, पण कसं असावं? संसारी असावे, आसोनी नसावे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती? मला सांगा, चिमण्या पाखरं आपल्या अंगणात येतात, ते काय तिथंच ठिया मांडून बसतात? आपला चारा घेतात, दाणे टिपतात आणि निघून जातात, उडून जातात. असं असावं माणसानं संसारात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, आपुला चारा घेऊन जाती. पोरी घरचार मांडीला, खेळ मोडोनी टाकीला. लहान पोरी पहिलं भातुकलीचा खेळ खेळायच्या.